आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. कशी वेळ फिरते नाही माणसाची. काल एकदम वाघासारखं कुलूप लावलं होतं तोऱ्यात. आज बाई मांजरासारखं गपगुमान काढावं लागलं. म्हणून म्हणतात बरं का भैरवी माई, कधीच की नाही माच केला या लोकांनी. बरं झालं या नाईंची जागा दाखवून दिली तुम्ही लय चांगल्या मनाच्या हो. आम्हाला घरात घेतलं. काढा बरं कुलूप, काढा काढा. या तुमच्याच घरात. ये खालो चल. चला. बाई कसं कोंडलेलं घर आहे हो. पाणी बिनी काहीतरी प्यावं जरा. खरं म्हणजे खरोखर तुम्हाला घराबाहेर काढायचा विचार नव्हता माझा. कारण कसं आहे ना, तुमचा आयुष्यभर सांभाळ करायचा असं वचन दिलंय ना मी, शब्द दिलाय. मग सगळ्यांना फक्त एक जाणीव करून द्यायची होती की पुन्हा या भैरवीशी गद्दारी केली तर आत्ता जे छप्पर डोक्यावर दिसतंय ना ते जाऊ पण शकतं. कळलं ना? बसंत नाही नको नको. मी इथं तुमचा पाहुणचार खायला नाही आले. दिलेला शब्द आहे तो पाळला पाहिजे म्हणून आले. कारण ही भैरवी दिलेला शब्द मोडत नाही हा कधीच. भैरवी काय गप ग, बस झालं तुझं. चला, तुमच्या लाडक्या लेकीला कळवायला हवं की तुम्ही सुखरूप घरी पोचलात. सावली, तुझ्या आई बाबांना सुखरूप घरी आणलंय बरं का. त्यांना आयुष्यभर सांभाळीन असा शब्द दिलाय ना, तो शब्द मी पाळतेय. आता आशा करते तूही तुझा शब्द नाही म्हणणार मी शब्द. तेच अपेक्षित आहे. ठेवते. चला येते. हा, आणि काय वाण सामान किराणा काय ऑर्डर करायचंय का? नाही नाही नाही, जेवण बिवणच आहे हो घरात. त्याचं काही टेन्शन नाही. जेवण काय कुणाकडे बी मिळतं. मला काय माहितीये का, काल ना दिवसभर यांच्यावर उन्हात फिरून की नाही स्किन टॅन झाली. स्किन टॅनिंगचा एखादा पॅक असेल ना बाई. अहो, किमान तुमच्या पार्लर मध्ये एखादी अपॉइंटमेंट द्यावं. काही काही बाई एक ज्यूस पाहिलं ना, त्यानंच छप्पर दिला आपल्याला परत मिळवून आपला. पांडुरंग हरी वासुदेव हरी. थोडी अक्कल बी दे यांना. बघ जमतंय का. वहिनी, काय झालं एवढं गडबडीत का आलं? मला काही समजत नाहीये. काय समजत नाहीये म्हणजे? ऐश्वर्या वहिनीचं
सखदेव भागवतवर माझा संशय. त्याच्या घराची झडती घ्या, त्याची चौकशी करा. म्हणजे आता पोलीस माझ्या घरी तपास करायला येणार आहे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, पोलिसांना तिकडे तपास करून काय मिळणार आहे आणि ते आजच का गेलेत? असं नसेल ना की ऐश्वर्या वहिनीने तिचं म्हणणं खरं करण्याकरता आधी कॅश पाठवली आणि मग पोलिसांना पाठवलं? हां, तसं पण असू शकतं. सखदेव दादाला कॉल करावा लागेल, नाहीतर खूप प्रॉब्लेम होईल. परमेश्वरा, जयंती आवरायचं सोडून कुठं फिरते ही? अरे जाऊ दे ना. अरे आपणच करून घेऊ. आवर पटापट. हो सध्या. अरे देवा, एवढे पैसे! हो बघा हे काय. हो लवकर या. बाबा इकडे या. काय एवढं पैसे? अरे कुठून आलं सर देवा? मला काय माहित. अरे मग अगं कुठं होतं हे पैसे? या कापडे ठेवत होती ना, तेव्हा पडले पिशवीतून. बघ रे बाबा, कुठं कपड्यात होतं? सोमदादा हे उचल, काय म्हणते बघा. हा सोमदादा. हॅलो दादा, दादा बाय चान्स तुझ्याकडे कॅशची एखादी पिशवी आली आहे का? घरात कुठेतरी इम्पॉर्टंट ठिकाणी ठेवली गेली आहे का? कारण आम्हाला असा डाऊट आहे की कंपनीतनं चोरी केले गेलेले पैसे तुझ्या घरी पोचवले गेलेत. तसं काय असेल तर लगेच सांग. होय आले ना, हे काय माझ्या समोरच आहे. मग आता काय करू? पोलीस? हो, पोलीस येते. अरे देवा. हे 20 लाख माझ्या समोर आहेत आणि पोलीस घराकडे येतात. आता काय करू? दादा ऐका, तू चोरी केली नाहीस, तू अजिबात काळजी करू नकोस. हॅलो, हे सखदेव भागवतचं घर कुठे? तिकडे समोरच्या गल्लीत. त्या गल्लीत का? हा चलो, थँक्यू. चला शोधा लवकर शोधा, चला पटकन. हे तिकडे शोध चल. बघ रे कुठे काय आहे का बघ. हे कपाटात बघ पटकन लवकर.